हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत चॅप्टर सर्कल. तर सर्कल विषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे की सर्कल मध्ये काय काय असते. सर्कल मध्ये काय असते, जे सेंटरला असतो त्याला आपण सेंटर पॉइंट म्हणतो. जे सेंटरला असतो आपण त्याला सेंटर पॉइंट म्हणतो. जे वर्तुळाच्या ह्या काठापासून ह्या काठापर्यंत असतो त्याला कॉर्ड म्हणतो. आणि जे वर्तुळाला ह्या काठापासून ह्या काठापर्यंत जातो आणि तो सेंटर मधून जातो त्याला काय म्हणायचं आपण, जे रे वर्तुळाच्या सेंटर मधून जातात त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर. आता डायमीटर जर समजा ही असेल आणि कॉर्ड काय असेल ही, आणि रेडियस असते सेंटर मधून वर्तुळाच्या काठापर्यंत निघणारी. आपला सेंटर पॉइंट आहे ओ, आपली कॉर्ड काय आहे ए बी, कॉर्ड आहे ए बी. डायमीटर आहे पी क्यू, डायमीटर पी क्यू. रेडियस काय, ओ ए, ओ बी, ओ क्यू आणि ओ पी. वर्तुळामधील आपल्या सर्कल मधील सगळ्यात मोठी कॉर्ड, द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल is diameter. सगळ्यात मोठी कॉर्ड आपल्या सर्कल मध्ये असते डायमीटर. सगळ्यात मोठी कॉर्ड असते आपल्या सर्कल मध्ये डायमीटर. रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते. रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते. आणि इथं लक्ष द्या, डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते. इथं लक्ष द्या, कळालं. मग आता त्याचा फॉर्म्युला एक आहे. आपल्याला जर याचा एरिया जर काउंट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आणि जर त्याची परिमिती आपण जशी त्रिकोण, चौकोन, आयत याची परिमिती काढतो, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल याची पेरिमीटर जर काढायचं असेल तर आपण त्याच्या साईडची काय करतो, ॲडिशन करतो. जर आपल्याला समजा याच्या साईडची ॲडिशन जर करायची असेल, काउंटिंग करायची असेल तर आपण याचा सर्कमफरन्स काढावा लागते. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला येते 2 पाय आर. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला येते 2 पाय आर. समजा आपल्याला आता हे जे पाय आहे, या पायची व्हॅल्यू असते 22/7. 22/7. किंवा जर आपल्याला पॉइंट मध्ये जर घ्यायचं असेल तर 3.14 ही व्हॅल्यू येते या पायची व्हॅल्यू. ओके. जर रेडियस फक्त रेडियस जर 7 सेंटीमीटर दिलेली असेल, आणि त्यांनी एरिया ऑफ सर्कल काढायला सांगितला. काय सांगितलं, एरिया ऑफ सर्कल जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आधी फॉर्म्युला लिहावा लागेल त्याचा, पाय आर स्क्वेअर. 22/7 आणि आर काय आपला रेडियस, 7 म्हणजे आरचा स्क्वेअर म्हणजे 7चा पण स्क्वेअर. 7चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7. हे 7 आणि हे 7 कटते, ते डिव्हिजन मध्ये ते मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याच्यामुळे त्यांचं कटते. आणि इथं उरतं 22 × 7. याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 7 × 2 14. 7 × 2 14. 14 × 4 इथं आला कॅरी 1. पुन्हा 7 × 14 + 1 154. इथं येते स्क्वेअर, त्याचा एरिया येते स्क्वेअर सेंटीमीटर. ओके.